स्वप्न मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतलाकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। हे बघा, जर का तुम्हाला डाऊट असेल ह्या प्रकरणाशी अंडरवर्ल्डच्या लोकांचा काही संबंध आहे तर आम्हाला तसं स्पष्ट सांगा। हो, म्हणजे भाईजान नावाच्या एका माणसाशी त्याची ओळख होती। ते सचिन म्हात्रे तुमची केस स्वीकारायला तयार नाही आहेत। जब सीधी उंगली से घी नहीं निकलता ना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। आसवरी मला तुम्हाला भेटायचं। हमारे पैसे दे दो, हम उसे छोड़ देंगे। मी त्याला आधीच सांगितलं होतं भाईजान तुमचे पैसे द्यायला, पण तेव्हा त्यांनी माझं ऐकलं नाही। मग आता तुम्ही आमचे पैसे देऊन टाका। ते आता शक्य नाही, कारण मी आता त्या घरात राहत नाही। हाँ, मुझे पता है भाभी जी, आप उससे नाराज हो, लेकिन कब तक? एक ना एक दिन आपकी नाराजगी चली जाएगी और आप उसके पास चले जाएंगे। कारण मराठी मुलगी नवरा कसाही वागला तरी घर आणि संसार सोडित नाही। हा तुमचा गैरसमज आहे भाईजान। आता काळ बदललाय आणि आमचे विचारही बदललेत। सगळं सहन करण्याइतपत मराठी मुली आता बुळ्या राहिलेल्या नाहीत। तुमचे पैसे त्यांनी घेतले होते, तुम्ही ते त्यांच्याकडेच मागा आणि या बाबतीत मी काहीही करू शकत नाही। काय पण समाजाचे समज आहेत मराठी मुलीविषयी। ती काय वाटेल ते सहन करेल, पण नवऱ्याला सोडणार नाही। कितीही त्रास झाला तरी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नाही। पण नाही, हा समज मला बदलायचा आहे। आम्ही अन्यायाचा प्रतिकार करणंही जाणतो हे जगाला दाखवून द्यायचंय, तरच आमची येणारी पिढी या अन्यायाचा जाच सहन करणार नाही। आणि म्हणूनच मी हे केलंय। उद्या माझ्या मुलीला हा त्रास सहन करावा लागू नये म्हणून। तुम्ही काय कशी आहेस? कसली कमतरता नाही भासत आहे ना? नाही, काही कमी असेल तर सांग मला, तसं मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून सगळ्या गोष्टीची व्यवस्था करतो। अर्थात तुला इकडे राहण्याची सवय करायला लागेल आता, नाहीतरी पुढची 12 वर्ष तुला इकडेच राहायचंय ना। 12 वर्ष? हां, तुला काय वाटलं 12 दिवसात सोडणार आहे तुला ते? अगं, माझ्या खुनाचा प्रयत्न केलास तू, अटेम्प्ट टू मर्डर या सदराखाली मी तुला 12 वर्ष इकडे चढायला लावतो की नाही बघ। आणि तुला वाचवणारही कोणी नाही आता, कारण तुझा कैवारी हर्षवर्धन भोसले तो सध्या स्वतःच गायब आहे। शिवाय ज्या प्याद्याला वापरून तू माझ्यावरती गोळीबार केलास तो तुझ्या विरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे, त्यामुळे तू वाचण्याची काहीही शक्यता नाही। हे बघा, मी वेडी आहे, मी मूर्ख आहे, मला अक्कलच नाही, मला काही कळत नाही। मी कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं केलं, पण तुम्ही मोठे आहात, समजूतदार आहात, तुम्ही तरी माझी चूक माफ करावं। प्लीज प्लीज सोडवा मला इथून, मी
मी चुकले हो, मी चुकले. ठीक आहे, मी सोडवीन तुला, खरंच? पण त्याच्यासाठी तुला माझ्याशी एक डील करायला लागेल. डील? हां, म्हणजे तुला असं मान्य करायला लागेल की तुझं आणि शार्दूलचं कधीच लग्न झालेलं नव्हतं. म्हणजे काही नाही, कोर्टात जाऊन फक्त ॲफिडेविट करायचं की तुझं आणि शार्दूलचं कधीच लग्न झालेलं नव्हतं आणि ह्याच्यानंतर तू शार्दूलच्या आणि नेहाच्या आयुष्यात कधीही यायचं नाहीस. हे जर का तू केलंस तर कदाचित मी तुला इकडनं सोडवेन. माझ्या खुनाचा जो तू प्रयत्न केलास त्याबद्दल तुला माफ करेन. बोल, आहेस तर? ए भोसले, उठ. अरे उठ, छोड़ो इसको. चलो, भाईजान ने बख्श दिया तुझे, जा भाग. चलो हट. बिचारा. उठता ही येत नहीं. 4 दिन से पेट में कुछ नहीं है तेरे. ए, लेके चलो इसको. कुठे तुझी खातिरदारी करायला. चलो. हॅलो. हॅलो आसावरी, मी सचिन बोलतोय. बोला. कशी आहेस तू? मी बरी आहे. आसावरी, मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. मला माहिती आहे सगळं. काय? मला चिठ्ठी मिळाली. मला वाटलंच होतं तुम्ही मला फोन कराल म्हणून. हो, म्हणजे त्याच संदर्भात थोडंसं सविस्तर बोलायचं होतं. बोला ना. नाही, असं फोनवर नाही, मला प्रत्यक्ष भेटायचं आहे तुला. चालेल? हो चालेल ना. मी इथे आष्टीलाच आहे. मग कधी भेटू शकतो? तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं चालेल. ठीक आहे, मी यायच्या आधी फोन करीन आणि मग येईन. ओके? अच्छा. आणखी किती प्रॉब्लेम्स सोडवू मी हर्षवर्धन तुमचे. तुमच्यापासून दूर गेले तरी तुमचे प्रॉब्लेम्स मात्र माझा पिच्छा सोडत नाहीत. मला नाही वाटत तुझ्या पुढे दुसरा कुठचा पर्याय आहे म्हणून. तू ॲफिडेविट वरती सह्या कर, मी तुला सोडवतो इकडनं. हां, मला विचार करायला थोडासा वेळ हवा. काय? मला विचार करायला थोडासा वेळ हवा. तुला काय विचार करायला वेळ हवा काय? मी काय लग्नाची मागणी घालायला आलोय तुला असं वाटलं? म्हणे विचार करायला वेळ हवा. ठीक आहे, 5 मिनिट. 5 मिनिटं तुला देतो. तू काय तो डिसिजन घे. आणि 5 मिनिटात जर का तू डिसिजन घेतलं नाहीस
तर तुला कायमचं इकडेच राहावं लागेल. पण काका, अशी अट घालून तुम्ही माझ्यावर अन्याय करते असं नाही वाटत तुम्हाला? कुठे जाऊ मी? काय करू मी? काका, मला माझ्या शार्दूल पासून असं दूर नका सारू काका. निदान माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा तरी विचार करा काका. तुझ्या पोटातलं बाळ? प्रियंका, तुझ्या डोळ्यातले अश्रू जेवढे खोटे आहेत ना, तेवढंच तुझ्या पोटातलं बाळही खोटं आहे. बघ, या असल्या टोप्या तू मला घालू नकोस. तर शार्दूलला घातल्यास ना, तेवढ्या पुरे झाल्या. तू हे सगळं नवीन नाटक रचतेस, पण ह्या नाटकाला मी फसणार नाही. समजलं? अहो पण गप्प बसायचं. लक्षात ठेव, तुला इथनं सुटायची ही शेवटची संधी आहे. ती जर का वाया घालवलीस ना, तर आयुष्यभर तुला इकडेच राहावं लागेल. बोल, काय ठरवलंयस? तुझ्या पुढे आता दुसरा कुठचाही पर्याय नाही. त्या ॲफिडेव्हिटवरती सह्या कर. मी सांगतो तसं वाग, तरच मी तुला इकडनं सोडवेन. ठीक आहे, पण माझ्या भावालाही माझ्याबरोबर सोडावं लागेल. हरकत नाही, त्यालाही सोडून मी. पण आधी त्यांनी गायब केलेले पैसे परत करायचे. आणि मी सांगतो, त्या पेपर्सवरती तू सह्या करायच्या. त्याच्यात लिहिलेलं असेल की तुझा आणि शार्दूलचा काहीही संबंध नाही. त्या भटजीचं आणि रजिस्ट्रारचं काय करायचं ते मी बघून देतो. दुसरा कुठला पर्यायही नाही. खरंच ही शेवटची संधी आहे. जर ही संधी हातातून गेली तर मला संपूर्ण आयुष्य जेलमध्येच काढावं लागेल. काय झालं? ठीक आहे, ठीक आहे, मी उद्याच पेपर्स घेऊन येतो. तू तयार राहा. सलाम वालेकुम भाईजान. क्या बोला हो भोसले? काहीच बोलत नाहीये तो. कब दे रहा है पैसे? पैसा नाही म्हणतोस माझ्याकडे. काही केल्या तोंड उघडत नाहीये. पत्थर का बना हुआ है सर, के हाथ से पैसा नहीं निकलेगा. आहेत, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. कसे वसूल करायचे ते बघू आपण. अब क्या करने का भाईजान? सहजासहजी पैसे द्यायला कबूल होणार नाही. पैसे के लिए वो कुछ भी कर सकता है, किसी भी हद तक जा सकता है. अब हमें भी अपनी हद पार करनी होगी. मतलब? जाओ, मारो उसे, मारो उसे. इतना मारोगे तो पैसे द्यायला कबूल झालाच पाहिजे. यांचे पैसे पचवतो म्हणजे काय? इतना सोपं नाही म्हणावं ते. उसके खून से कतरे कतरे से मैं अपना पैसा वसूल करूंगा. छोड़ो उसे, जाओ. राजाराम पांढरेसारखा धूर्त आणि चाणाक्ष माणूस हे प्रपोजल घेऊन आला म्हणजे नक्कीच माझ्या आणि शार्दूलच्या लग्नामुळे तो गोत्यात आला असणार. शार्दूलचं आणि माझं लग्न रितसर झालंय म्हटल्यानंतर नेहाला तिचे सगळे हक्क मिळणार नाहीत. किंवा शार्दूलनी माझ्यावरच्या प्रेमामुळे तर मला सोडवायला सांगितलं नसेल. जाऊ दे ना, काही का असेल.
इथे सडण्यापेक्षा बाहेर निघणं महत्वाचं आहे. आता राजाराम पांढरे सांगतोय तिथे सह्या करूया आणि मग माझ्याकडून जबरदस्ती सह्या घेतल्या असं प्रूफ करूया. पण आधी बाहेर पडलंच पाहिजे. शिवाय सुखात राहायचं असेल तर शार्दूलला सोडूनही चालणार नाही, कारण त्याच्यासारखा पैसेवाला आणि शिवाय मूर्ख माणूस शोधूनही सापडणार नाही. पांढरे सांगतोय तसंच करते आणि मग बघते एकेकाला. निरंजनशीही बोलायला हवं. कसं? येस, हवालदाराला पटवते. ओ हवालदार साहेब, इकडे या ना. काय? मला माझ्या भावाला भेटायचंय. हो काय सारखं सारखं भावाला भेटायचं शक्य नाही ते. तुम्हाला त्याचे पैसे देणार आहे मी. हां ठीक आहे पण 5 मिनिटं. हो, फक्त 5 मिनिटं. हां. नेहा, आत्ताच राजाराम काकांचा फोन येऊन गेला. ते म्हणाले प्रियांका डिवोर्स पेपरवर सह्या करायला तयार झाली. काय? हो, त्यांनी प्रियांकावरची केस मागे घेतली म्हणून प्रियांका डिवोर्स पेपरवर सह्या करायला तयार झाली. मला वाटतं, मला मनापासून असं वाटत होतं शार्दूल की तिला शिक्षा व्हायला हवी होती. राजाराम काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता तिने. अगं पण ती प्रेग्नंट आहे. म्हणजे ह्या अवस्थेत ती जेलमध्ये राहणार. एक्सप्लेनेशन्स नको आहेत. मी समजू शकते. किती झालं तरी मी पण एक स्त्री आहे. या भावना मलाही समजू शकतात. सॉरी टू से शार्दूल, पण मला अजूनही असं वाटतं की ती जे काही बोलते ते खोटं आहे. असो, सगळे प्रॉब्लेम्स मिटले याचा आनंद झालाय मला. मी आलेच. शार्दूल, शिवाजी रडतोय. आणि हो, जे आता झालंय ते विसरून जा. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. डोंट वरी. आलेच. राजाराम पांढरे आला होता. मग तो आपल्यावरची केस मागे घ्यायला तयार झाला. काय? हो, पण त्यासाठी त्यांनी खूप मोठा मोबदला मागितलाय माझ्याकडून. काय म्हणणं आहे त्याचं? शार्दूलला लग्नाच्या बंधनातून मुक्त करायचं आणि मग त्याला त्याचे सगळे पैसे परत करायचे अशी अट घातली त्यांनी मला. हुशार आहेस साला. इथून सोडवलं तरी असं ना तसं तो अडकवणारच आपल्याला. मग काय करायचं ठरवलंस? निरंजन, मला काहीच कळत नाही. जर का मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या पेपर्सवर सह्या केल्या तर
तर आपल्या हातून सोन्याचं अंड देणारी कोंबडी जाईल. हे बघ ताई, आपण जेलमध्ये असेच चढत राहिलो तर त्या पैशाचा काही एक उपयोग होणार नाही. त्यामुळे तो म्हणतोय तसं करण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही असं मला वाटतं. हा पांढरे नेमकी कोणती खेळी खेळणार आहे तेच कळत नाही मला. पण इथून बाहेर पडण्यासाठी तरी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. निरंजन, एकदा फक्त मला इथून बाहेर पडू दे. मग बघ त्या राजाराम पांढरेचं काय करते ते.